धाराशिव, बीड, लातूर स्थानिक विधान परिषदेचे आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. धाराशिवमध्ये भाजप वर्सेस काँग्रेस अशी लढत होणार आहे. काँग्रेसचे युवा चेहरा महेश देशमुख यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. महेश देशमुख हे ओडिशाचे प्रभारी आहेत आणि राष्ट्रीय युवक काँग्रेसचे ते सचिव पण आहेत आणि विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आता महेश देशमुख आपल्याबरोबर आहेत. ते आज थोड्याच वेळात फॉर्म देखील आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत. पक्षाने जिम्मेदारी दिली थेट आमदारकीची. नमस्कार सर. खरं पाहिलं तर मागच्या 7-8 वर्षापासून मी युवक काँग्रेसचं काम करतोय. तुम्ही मागच्या वेळेस पण माझी मुलाखत घेतला होता. आता मी तेलंगणाचा युवक काँग्रेसचा सहप्रभारी, कर्नाटकचा सहप्रभारी म्हणून काम पाहिले. त्याच्यानंतर ओडिसामध्ये पण मी मागच्या 1 वर्षापासून मी मुख्य प्रभारी म्हणून काम पाहतोय. हे सर्व करत असताना देशामधल्या ज्या स्थानिक समस्या असतील, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन करत आलो आजपर्यंत. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मागच्या 4 महिन्यापूर्वीच त्यांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन मला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. परत याच्या पलीकडे एक चांगलं यश बघून ग्राउंड लेवलचा माझा विचार करून पक्षाने आणि आमच्या आदरणीय नेते अमित देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेब यांच्या वतीनं या धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी माझं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हे पक्षाकडून एका सामान्य कार्यकर्त्याला दिलेला न्याय आहे असं म्हणता येईल. 3 जिल्ह्याचा मतदारसंघ आहे. हो. कसं गणित घातलंय? पुढं बलाढ्य उमेदवार आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय. बसवराज पाटील भाजपकडून लढतायत, तुम्ही काँग्रेसकडून. हे कसं गणित घातलंय तुम्ही? काय नेमकं विजय कसा? सगळ्यात पहिलं 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. बसवराज पाटील साहेब हे सत्य आहे की मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. पण आजच्या घडीला तुम्ही म्हणता बसवराज पाटील भाजपकडून उमेदवार, त्यांची भाजपच्या एका गटाकडून उमेदवारी आहे. अच्छा. उर्वरित 2 गट आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. कारण खरं पाहिलं तर ही निवडणूक तुम्ही देश पातळीवरती जर बघितलात, ही माझी उमेदवारी खरं तर एक ज्या नीटमधील ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, जे शेतकरी आहेत आत्महत्या करत आहेत, या सर्व पालकांना, त्यांच्या विद्यार्थ्यांना ही उमेदवारी समर्पित आहे. आता तुम्ही थोड्या वेळात फॉर्म दाखल करणार आहेत, अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारीचा. कोण कोण येणार आहे? कशा पद्धतीने नियोजन आहे? आता हे पाहिलं तर ही जसं तुम्ही आता बोलला ते उमेदवारीसाठी माझा अर्ज भरण्यासाठी काल आम्ही दिलीपराव देशमुख साहेबांशी पण चर्चा करून आलो. त्यांच्या वेळेनुसार ते येतील. अमित भाईंना काही काम असल्यामुळे ते शक्यतो आज येण्याची शक्यता नाही. पण बाकी सर्व त्यांची लिडरशिप आहे, पदाधिकारी आहेत, महापौर आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, ते सर्व उमेदवार जे काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे खासदार साहेबांशी माझी काल चर्चा झाली. आमदार साहेब, महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी सर आहेत, ते सर्व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते मंडळी, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. सर्व पदाधिकारी आमच्या सोबत आहेत. तुमच्याकडे एक सोशल मीडियावर तुमची उमेदवारी डिक्लेअर झाल्यावर एक मी वाक्य वाचलं. कसं काय 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 म्हणजे काय माहित नाहीये, पण विजय नक्की आहे. ही काय नेमकं? 100% तसं म्हणता येईल. कारण आम्हाला विश्वास आहे. आम्ही आता बोलल्याप्रमाणे ही उमेदवारी एका सामान्य ग्राउंडमधल्या कार्यकर्त्याला दिलेली उमेदवारी आहे. याच्या विपरीत तुम्ही बघितलं तर कालची मी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची पोस्ट बघितली. ही अतिशय एक भावनेला साथ घालणारी पोस्ट आहे. सामान्य कार्यकर्त्यांना त्यांची जाणीव करून देणारी पोस्ट आहे. म्हणजे भाजपामधली नाराजी तुम्हाला फायद्याची ठरेल? ही भाजपाची किंवा याची नाराजी बोलता येणार नाही. खऱ्या अर्थाने ह्या भाजपा पक्षाचं जी आता सध्याची परिस्थिती चालू आहे ती पाहिलं तर एकदम म्हणजे देश विरोधी किंवा विद्यार्थ्यांच्या विरोधातली ही आहे. मी ॲक्च्युली ही एक उमेदवारी म्हणून आपलं एक पक्षाकडून किंवा एका ह्याच्यातून एक विचारधारेची लढाई आहे. खऱ्या अर्थानं भाजपाची जी विचारधारा होती पूर्वीची, ती अतिशय ती विचारधारा दूर ठेवून जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना बाजूला ठेवून उमेदवारी आज तुम्ही बघताय कोणाला दिलेली आहे. त्याच्यामुळं हे मी सांगायची गरज नाही. ज्या नीटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचे नातेवाईक माझे मतदार आहेत, त्यांचे पालक माझे मतदार आहेत. कुठं 2-5 लाखाच्या पैशाच्या भुलेला बळी न जाता ते विचार करून मतदान करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. बसवराज पाटलांचं तुम्हाला काही आव्हान वाटत नाही? बिलकुल नाही. मागच्या वेळेस पण तुम्हाला तेच सांगितलं मी. बिलकुल नाही. आव्हान असतं असं काही नाही. आता नेमकं जय पराजय हा विषय तर वेगळा आहे. त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीची काही भीती नाही किंवा काय त्याचं हुरळून पण जाणार नाही ते. आता काँग्रेसकडं आता हे 3 जिल्ह्याचा मतदारसंघ आहे. नेमकं कुठले मुद्दे आहेत की तुम्ही त्या मुद्द्याला घेऊन निवडणूक आता रिंगणामध्ये उतरलाय? मागच्या 12 वर्षामध्ये हजारो मुद्दे तयार झालेले आहेत. हा एकच मुद्दा नाही. त्यामुळं मुद्दे भरपूर आहेत.
शेतकऱ्यांच्या आता सध्याचा मुद्दा बघितला तर तुम्हाला सांगितलं तर ऊसाच्या शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव, त्यांचे ऊस जाऊन 5-5 महिने झाले, त्यांना पैसे मिळत नाहीत. याच्यापेक्षा मोठा मुद्दा काय आहे, कोणाचे लग्न आहेत, कोणाचे शेतीच्या मशागती आता करायची वेळ आलेली आहे. कुठून शेतकरी आता काय जूनमध्ये त्यांची बिलं घेऊन त्यांचे काम करणार, काही असे स्थानिक लेवलचे भरपूर मुद्दे आहेत. देश पातळीवरचे मुद्दे सोडून देतो मी, स्थानिक मुद्दे असे भरपूर आहेत. तिन्ही जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जी पार पडलेल्या आहेत, आता बीडमध्ये समजा जिल्हा परिषदेची नाही आहे पण बाकीचे आहेत, तर ह्याच्यामध्ये भाजपचे सदस्य जे आहेत ते जास्त आहेत आणि तुम्ही थेट दावा करताय की मी निवडून येणार. तुम्हाला आत्ताच मी 2 मिनिटापूर्वी सांगितलं की ही निवडणूक सध्या भावनिक झालेली आहे. अच्छा. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि जे लोक मतदार आहेत ते जाणते मतदार आहेत, सुशिक्षित मतदार आहेत. लोकांनी निवडून दिलेले आहेत, लोकांनी विचार करून दिलेले आहे त्यांना. त्याच्यामुळं पक्का त्यांनी आपल्या हिताचे कुठला उमेदवार आहे याचा विचार करून ते मतदान करतील आणि आमचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक होत आहे. त्यामुळे जे काही गोष्टी असतील, जे काही रणनीती असेल, जे काही नियोजन असेल, हे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे. राहुल गांधी बरोबर काय बोलणं झालं असेल? नाही, त्यांच्यासोबत तर काही विषय नाही, पण मला उमेदवारी जाहीर झाली हे त्यांच्यापर्यंत निरोप आहेच ऑलरेडी. कारण ते आमचे जरी ते देश पातळीवरचे नेते असले तरी ते स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांना एकदम काळजीपूर्वक बघणारे नेते आहेत. हे त्याचं उदाहरण म्हणजे मला दिलेली उमेदवारी आहे. हे होते महेश देशमुख. महेश देशमुखांना काँग्रेसनी धाराशिव, लातूर, बीड या स्थानिक मतदारसंघाची जी आहे ती उमेदवारी दिली आहे. थोड्याच वेळात फॉर्म भरणार आहेत. मात्र महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, भाजपची ताकद किती जरी असली तरी विजय माझाच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे आर्थिक जे प्रश्न आहेत तिन्ही जिल्ह्यातले महत्त्वाचे, नीट असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, हे प्रश्न घेऊन मी ही निवडणूक लढतोय असं महेश देशमुखांनी सांगितलं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.